हॅलो फ्रेंड्स, माझे यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण MER 210 मराठी या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आता यामध्ये आहे आपला घटक क्रमांक 1 कथा स्वरूप रचना। याच्यामध्ये बरेच लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कथेविषयी मुद्दे मांडलेले आहेत। त्याच्यात मी आता तुम्हाला सर्वात पहिला मुद्दा कथात्मक साहित्य वाचून दाखवते। तो तुम्ही ऐकून मनाच्या भाषेत त्याचं उत्तर लिहायचं आहे। पेपर आपल्याला कोरा ठेवायचा नाही, मनाच्या भाषेत उत्तर व्यवस्थित लिहायचे जेणेकरून आपल्याला मार्क्स चांगले मिळतील। कमीत कमी एका प्रश्नाचा आपण 1 पेज भरून तरी उत्तर लिहिलं पाहिजे, तर आपल्याला मार्क्स चांगले मिळतील। तर बघा, कथात्मक साहित्य या पुस्तकात आपल्याला कथा या साहित्य प्रकाराचा अभ्यास करायचा आहे। हा अभ्यास करत असताना कोणत्या लेखन कृतीला कथा म्हणावे असा प्रश्न विचारात घ्यावा लागतो, म्हणजे आपल्याला कथा ह्या साहित्य प्रकाराची सांगोपांग माहिती करून घेणे शक्य होते। कथा हा कथात्मक साहित्याचा प्रदीर्घ परंपरेशी अतूट जोडला गेलेला वाड्मय प्रकार आहे। आपण जेव्हा वाड्मय प्रकाराच्या अंगाने साहित्यांचे वर्गीकरण करतो तेव्हा 2 पातळ्या संभवतात, एक मूलभूत भेदाची आणि दुसरी उपभेदाची असे म्हणता येईल, ज्याला आपण स्वतंत्र वाड्मय प्रकार म्हणतो। तो या दोन्ही पातळ्यापैकी कोणत्या पातळीवरचा भेद आहे हे लक्षात घेतले तर तो किती प्रमाणात वेगळा आहे, स्वतंत्र आहे हे निश्चितपणे सांगता येते। पहिल्या पातळीवरील कविता, कथात्मक साहित्य आणि नाटक असे साहित्याचे 3 मुख्य भेद करता येतात। भावकाव्यात्मकता, कथनात्मकता आणि नाट्यात्मकता ही वरील 3 साहित्य प्रकाराची व्यवच्छिद्दिक गुणवैशिष्ट्ये आविष्कार दृष्ट्या एकमेकापासून वेगळी असल्याने काव्य, कथात्मक साहित्य, नाटक हे साहित्याचे 3 मूलभूत भेद आहेत असे म्हणता येईल। ह्या 3 मुख्य प्रकाराचे उपभेद किंवा उपप्रकार ही दुसरी पातळी। नाटकाचे उपभेद शोकात्मिक आणि सुखात्मिक हे आहेत। कथात्मक साहित्याचे उपभेद महाकाव्य, अरेबियन नाईट्स यासारखे शृंखला कथा, कादंबरी, दीर्घकथा, लघुकथा असे मानले जातात। रूपदृष्ट्या हे उपप्रकार एकमेकापासून वेगळे साहित्य प्रकार ठरत असले तरी कथात्मक, नाट्यात्मक या मूलभूत वैशिष्ट्यांनी ते एकमेकाशी जोडले जातात। म्हणून कथा हा वाड्मय प्रकार काव्य किंवा नाटक यांच्यापासून जेवढा वेगळा ठरतो तेवढा तो महाकाव्य, कादंबरी यापासून वेगळा किंवा स्वतंत्र काढता येत नाही। वरील विवेचनातून कथा या वाड्मय प्रकाराचे कथात्मक साहित्याशी असणारे नाते स्पष्ट होते। लघुकथा व अल्पवयीन साहित्य प्रकार आहे, पण याचा अर्थ तो स्वतंत्र नव्याने जन्माला आलेला प्रकार आहे असं म्हणता येत नाही। त्यास प्राचीन काळापासून चालत आलेले कथात्मक साहित्याचे अंग मानले पाहिजे। कथात्मक साहित्यात निवेदक घटनाचे कथन करीत असतो, या घटना घडून गेलेल्या असतात। कथात्मक साहित्यातील घटना घडून गेलेल्या म्हणजे भूतकाळातील असतात। सांगणारा, निवेदन करणारा घडून गेलेल्या घटना आपल्या हेतूने पुनःसंघटित करून सांगत असतो, त्यातून कथानक उभे राहत जाते। या कथानकात घटना, व्यक्तिरेखा आणि निवेदकाचा हेतू यांच्यातून कथेला अस्तित्व प्राप्त होते। कथात्मक साहित्यात लेखक कल्पित वास्तवाची निर्मिती करीत असतो। या कल्पित वास्तवात स्थल, कालबद्ध वातावरण, पात्रे, घटना घडवीत असतात। हे कल्पित वास्तव प्रत्यक्ष वास्तव्याशी संबंधित असतेच असे नाही। लेखकाची जीवनदृष्टी, त्याचा अनुभव यातून कल्पित वास्तव्य निर्माण होत असते। या कल्पित विश्वातील घटना मालिकेतून कथानक आकार घेत असते। कथात्मक साहित्य कृतीची संहिता निवेदनाच्या माध्यमातून घडत असते। म्हणून सुधा जोशी म्हणतात, अनुभवार्थ, आशयसूत्र, कथानक, पात्र, वातावरण, निवेदन व भाषा अशी घटक अंगे मिळून कथात्मक साहित्य कृतीची समष्टी घडत असते। इथं कथात्मक साहित्याचा टॉपिक संपत आहे। पुन्हा एका नवीन व्हिडिओत भेटू नवीन टॉपिक सोबत। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून ऐकून अभ्यास करत राहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये।